आता ती तेवढी जाळी घेऊन चालल्यात सोडायला. भूक पण लागली. चला आता घे शालू ठेवून त्याच्यात. तर भाजून झाल्यात. आता काढून घेते शालू. किती भारी भाजल्यात बघा. मस्त. मांस कसं दिसतंय एकदमच भारी. बघा भरपूर मासे सापडलेत आजच्याला. परत एकदा पिशीच फुल भरली ना. हा पिशवी भरली. चल बरं. इकडे बघा पिंकीने गांजो पाठीमध्ये वाचलंय एक ना. इकडं चाललोय नदीवरती चाललोय. पण आम्हाला ना रस्ता भेटत नाही. या साईडला ना इकडच्या बाजूला आहे ना नदी आहे. पण तिकडे जायला रस्ता आहे का नाही काय माहिती. पिंके दिसतोय का रस्ता त्या साईडला आहे ना असं समोर. या झाडांच्या पलीकडून जाऊन असं असणार आहे असं तर वाटतंय. बघ बरं थोडं जाऊन तिथे पुढं रस्ता तर आहे ना थोडा थोडा असं. मग पायवाट पायवाट आहे म्हणलं ना. मग गुरांचा रस्ता आहे फक्त. गुरं चरायला जातात ह्या साईडला. ह्या बाबळीची झाड आहेत सगळी. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आहे ना तिकडं नदी. ह्या साईडला नदी आणि आम्हाला जायचं तिकडं समोर पुढं. चला आता पिंकी चालली ना त्या साईडने जायचं. आणि रोहिदास पण येतोय. आलो आता नदीवरती. पिंकी आहे ना तिथनं आहे ना चालतच आले ह्या साईडला. आता बघा एकदम नदीच्या जवळ आलोय. इथं नदी आणि एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावायच्यात. रोहिदास सुद्धा येणं येतोय. रोहिदास आणि शालू त्याच्या जवळ सुद्धा ना बरेचसे जाळे आहेत. इथं ना सावली पण मस्त आहे आणि थांबायला चांगलं. आता आहे ना बघा सावलीला थांबलो. आणि पहिला तर टोपा घ्यायच्यात बघून. आजच्याला ना हुशाराने झालोय. दिवसा बघू किती मासे भेटतात. नाहीतर आहे ना आम्ही जाळी रात पाळीला आहे ना लावून जाणार आहे इथंच. मग उद्यासाठी आहे ना भेटतील मासे. कारण तर उद्याचा दिवस आहे रविवार. त्याच्यामुळे ना उद्याची तयारी आजच करायला लागणार आहे. आता ती तेवढी जाळी घेऊन चालल्यात सोडायला. रोहिदास पण गेलाय त्या साईडला. हे साठला जाळे सोडलेले त्यांना लय मासे सापडल्यात. ते काढतात. कवडच मासे आहेत. लय अडकल्यात वाटतं ना. हा या साईडला पण ह्यांनी सोडलेला जाळा. तर त्याला सुद्धा मासा अडकलाय. मोठाच आहे. कंचा मासा आहे. जिलापी मासा आहे बा. किती मोठा आहे. हा दिसतोय. जवळच मासे किती उडी मारतात. हे बघा आता गेल्यात रोहिदास जवळ. आता जिलापी देतात ठेवायला. आता ना बाहेर आलोय मी. रोहिदासला ना त्या साईडला बरेचसे ना मासे भेटलेत. खवलेत सगळे. तर रोहिदासला खवले आणि कानुसे. आणि मी हे 2 जाळे लावलेत ह्या साईडला. तर मला सुद्धा ना 2 मासे भेटले. चिलपी ना मोठी मोठी 2 सापडले. तर आता ना परत एकदा ना हे जाळे घेऊन जाणार आहे. इथून एक लावले आणि तिकडे एक लावले. तर ह्याच्यामधले ना अजून घेऊन जाणार आहे त्या साईडला खालच्या बाजूला. आणि रोहिदास आहे ना तिकडे पाण्यामध्ये अजून सुद्धा ना जाळे काढतोय. तिथं ना त्याला बरेचसे मासे भेटलेत. आणि परत एकदा ना तो दुसऱ्या पण साईडला लावणार आहे जाळे. आणि अजून सुद्धा बघू किती मासे भेटतात. मासे तर आजच्याला भेटल्यात लवकरच ते पण. आणि अजून आहे ना उशीर आहे. 12चा वेळ आहे. तर अजून सुद्धा ना भेटू शकतात. हे बघा इकडे पिंकी आणि शालू. गांजवा द्यायचा आहे ना. गांजवा घेऊन आलोय आम्ही इथं. कानुसा घेतात काढून. बघा इथं मरळ पण पकडली त्यांनी. घेऊन आल्यात आता. ही मरळ इथं दिली. मरळ आहे ना ह्याच्यामध्ये जर ठेवली ना तर असे आहे ना तिला श्वास पण घ्यायला लागतोय सारखाच. आणि श्वास घेता येत नाही. गांजवा ना माशांच्या वाजण्याने बुडतोय. तर तिला आहे ना श्वास घ्यायला वरती यायला लागतंय. मरळ आहे ना जास्त पाण्यामध्ये ह्या गांजवामध्ये राहत नाही. जर बाहेर काढून ठेवली तर मग एकदम जिवंत राहते. त्याच्यामुळे ना बाहेर ठेवले. आणि हे इतके रोहिदासला मासे भेटतात. सगळे मिक्स आहे ना. हा सगळे मिक्स आहे ह्याच्यामध्ये. घे ठेवून मरळ सावलीला ठेवते. हा आता पाटीमध्ये ठेवून घेते. पाटी पण आणली आज मी संगच. इकडनंच मार्केटला जाणार आहे. ही बघा इथं मरळ. पाटी जर ठेवली ना आणि त्याच्यावरती एक फडका टाकून घेऊ. असं कापड टाकून घेऊ जे जिवंत राहील. आज आम्ही स्वयंपाक बनवायला सामान नाही आणलं. तर त्यातलं मासे घेणार आहे. ते पण कवडच मासा. आपण बाजू मासे काढणार आहे. आता भूक पण लागली आणि आज काही सामान काय नाही आणलं. आता 2 मासे काढून घेते. शालू आता मासे काढायला जाते ना तू. आम्हाला 2 मासे भाजायला घ्यायचंय. तर आता शालू काढते मासे.
काढ, या साईडला टाक. इथं घेतलाय एक मासा, शालूनी टाकलाय मोठा. टाक आता. 2 बस झाले ते तेवढेच. चला आता भाजायला घेऊ. इथं सरपण गोळा करते आता मासे भाजायला. इथंच भाजू ना आपण. माशाची घाण काढून घेते आधी. असे चिरा मारून घ्यायच्या पुस्तक. हे बघा, सरपण मस्त पेटायला लागलंय. आता हे मासे ठेवून घेते लगेच त्याच्यावरती. घेशाल ठेवून त्याच्यात. ठेव तिथं. मस्त भाजून घेतोय मासे. आम्ही दरबारीला आलो ना तर याचं कालवणच बनवतोय. आणि हे जर असे एकटे एकटे आले ना तर त्याचं भाजून खात्यात. तर आज आम्ही तसं केलंय, भाजल्यात मासे ना चालू. हा, आज काय आम्ही रेसिपी बनवायला काय नाही आणलं सामान. तर आज आम्ही 2 मासे घेतलेले, खवले मासे, ते भाजल्यात. इथं दोघी जणी खवले मस्त भाजून झाल्यात. आता काढून घेते शालू. हे बघा मस्त भाजून झाल्यात मासे. नीट ठेव शालू, नीट ठेव, ये तुटून जाते. किती भारी भाजल्यात बघा, दिसतात पण लय भारी. जाळी झाल्यात आता काढून. आता आल्यात. रोहिदास पण आलाय. दोघांजवळ सुद्धा गांजू आहे माशांचे. सगळी जाळी काढून घेतल्यात ना. बाकी आहेत म्हणायला. आता बाकी ठेवल्यात ना उद्यासाठी. हा, उद्या आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे ना, त्याच्यामुळं हे सुद्धा जाळे आता लावायच्यात थोड्या वेळाने. एवढी जाळी आहे अजून. आणि हे बघा, रोहिदासने सुद्धा बरेचसे मासे परत एकदा आणल्यात. कानुष आहे त्याच्यामध्ये. सगळे मिक्स मासे भेटलेत मस्त. आणि ह्याच्या अगोदर पण तिकडे गांजा एक आहे ना. हा, तिथं ठेवलेलं आहे एक. आज तर भरपूर मासे सापडलेत आपल्याला. आज भरपूर मासे सापडलेत. आज रेसिपी बनवायला सुद्धा ना आजच्याला आणलं नव्हतं. भूक लागलेले. हा, मी मासे भाजून ठेवल्यात. मासे भाजलेत ना. हा, आता आहे ना बाहेर पण निघून आलोय. आणि जे 2 मासे भाजलेत ना ते आता आहे ना खातोय आम्ही. इकडं शालू आणि पिंकी खाते. एक तिकडं मासा आहे, तो पण चांगलाच मोठा आहे, कवडस मासा आहे. त्याच्यानंतर ह्यो आम्ही घेणार आहे. रोहिदास आहे ना ह्या साईडला थांबलाय. हो बघा इकडं. आणि त्याला ना जाळी लावायच्यात अजून ती, त्याच्यामुळे ना हेच कपड्यावरती थांबलंय. आणि मी फक्त आहे ना कपडे बदलून घेतल्यात. शिजलंय का पिंके? हा, मस्त. बघा मांस कसं दिसतंय, एकदमच भारी. म्हणल्यावर शिजलंय. हो बघा एकदमच भारी. आजच्याला ना जेवायच्या टायमिंग वरती आहे ना मासे भाजलेत. आणि आजच्याला नेमकं आहे ना आम्ही आणलं नाही काहीच. आणि तरी सुद्धा ना झालंय उशीर. आणि भूक तर लागतेच. आता बघू, आता मासे सुद्धा ना भरपूर भेटलेत. आणि आता आहे ना निघणार आहे आम्ही मार्केटला. रोहिदास आहे ना इथं जाळी बाकीची आहेत ना ती लावून येणार आहे. त्याला उशीर लागणार आहे थोडं, कारण तर आहे ना उद्या सुद्धा या जागेमध्ये यायचंय. आणि ह्यो मासा आहे ना असाच खावले बिन खावले ना काढताना भाजायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा असं या खावले ना एका साईडला निघतात. आणि हे सगळे ना हे बघा किती भारी दिसतंय हे असं. त्याच्यामुळे ना खवली नाही काढायची भाजायच्या वेळेस तर. आणि जर खवली काढले ना तर हे सगळ्यांना जळतंय. त्याच्यामुळे हे असंच मग हे असं उचकल्याच्या नंतर बघा किती भारी दिसतंय. हे बघा मास. आता मासे घ्यायचे काढून. त्या साईडला ठेवलेत आधी ते. बघा आता मासे काढून घेतोय रोहिदास.
हे बघा भरपूर मासे सापडलेत आजच्याला परत हा. एकदा. आणि मागच्या वेळेस सुद्धा ना असेच मासे ना बरेचसे भेटलेले. तर परत एकदा ना हे असे मासे भेटतात. अजून तिकडे आहेत त्या साईडला सुद्धा आहेत. हे बघा एकदमच भारीतले मासे आहेत आजच्याला, मोठे मोठे आहेत परत एकदा. आणि मागच्या वेळेस सुद्धा ना भरपूर मोठे मोठे असेच सापडलेले. अजून इथं ना 2 गांजू आहेत. याच्यामध्ये कमी असतील पण एक रव पण आहे. हा. इथे ना रव पण एक सापडले आणि चिलप आहेत. त्याच्यात पण आहेत ना, याच्यामध्ये सुद्धा ना रव आहेत. हा, हे आहे बघा ना इथं इथं. खाली रॉयदसला वरच्या बाजूला तिकडे भेटल्यात. इथे एक आहे, या साईडला एक आणि याच्यात एक हा, आहे. याच्यामध्ये एक आहे. म्हणजे 3 रवू झाले ना. आणि ह्यो सुद्धा नदीचा मासा बघा, सेम रहू आणि दिसतोय. ह्यो मासा सुद्धा कवडच बोलतात ह्याला आणि खाऊला पण बोलतात. आता ना हे मासे एकत्र करून घेतो आम्ही. एक तरी गांजाने ठेवायला लागणार आहे इथं रोयदास जवळ. पिशीच फुल भरले ना. हा पिशवी भरली. चल बरं आता गाड्यांपाशी जायला लागणार आहे. हम्म. घ्या लावून आता. मी पाटी घेऊन येते. आता ना पिशवी पण घेतली लावून. हे बघा या साईडला. आणि आता जायचंय मार्केटला. आता आहे ना 3:15 ते 3:30 झालेत आणि आजच्याला तरी सुद्धा ना 4 वाजणार आहे मार्केटला जायला. चला आता भेटू मार्केटलाच. दाखवते मार्केटचं सुद्धा ना तुम्हाला थोडंफार. आता आहे ना मार्केटला पण येऊन पोहोचलोय. हे बघा तिकडे आहे ना खाली गेले पिंकी. आता हे मासे तिकडे घेऊन जातोय मी खाली. आता आहे ना तिकडे बघा पिंकीने गांजो पाठीमध्ये वाचलंय एक आणि बरेचसे मासे झाले बघा लगेचच. आणि अजून सुद्धा ना ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा ना जास्त मासे आहेत. एक मरळ होते बघा, मरळ वजन करायला घेतले पण त्याच्यावरती आहे ना माप काही ठेवली नाही. बघू आता किती भरते मरळ, तुम्हाला दाखवते आता. बघा तिकडं वरती सुद्धा ना एक जण आलाय. मासे असणार आहे त्याच्याकडे सुद्धा. हे बघा गिराईक सुद्धा आलंय आता. आणि एक मरळ होते ना ती आता घेतली. त्या साईडला सुद्धा ना एकदम मोठी चिलाप आहे. हे बघा तिकडे ना पिंकीने मासा घेतला आता कापायला. आता ना सगळे मासे होते ना सगळे ना काढून घेतल्यात बघा. 2 पाटे भरले आणि या साईडला ना जास्त मासे आहेत. चिलापी आता वजन करून घेतले. बघा ह्यो रहू आहे. आता आहे ना मासे संपलेत आणि निघालो आम्ही. हे बघा पिंकी पण आले. आणि आजच्याला ना थोडा उशीर झाला. 7:30 वाजला आजच्याला मार्केटला. अजून सुद्धा आहे ना भाजी मार्केटला जाणार आहे आणि तिथनं आहे ना भाजी घेऊन जाणार आहे घरी. तर चला तिथं गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय भाजी मार्केटला सुद्धा आजच्याला. आता आहे ना भाजी मार्केटला पण आलोय आणि पिंकी बघा आता काय भाजी घेते. हे काय घेतलंय पिंकी? अजून काय काय घेते? आता ना तिथनं फ्लॉवर घेतले आणि अजून सुद्धा आहे ना घ्यायची भाजी. हे बघा इथं आता इथनं घेते आता पिंकी. हे काय घेते पिंकी आता? हा घे. हे बघा किती फ्रेश दिसते भाजी इथली. आणि आता ना टोमॅटो घेते पिंकी. त्या बाजूने बघा केळी आणि किवी का काय बोलतात ते आणि पेर इतकं घेतलंय खायला. आणि आता निघालो आम्ही घरी.
आता आहे ना मार्केटवर ना घरी पण आलोय आणि हे बघा इकडे ना आईने जिलेबी घेतली, एकदमच भारी बनवून घेतली. हे बघा सगळे ना काटे साईडला काढल्यात ना. हे बघा एकदम भारी आणि इतकं जबरदस्त दिसतात ना पीस. तर आता ना त्याची तव्यावर आहे ना ते तळायच्यात आता आणि इतकं भारी होणार आहे ना हे बघा. समंता तर कशी बघायला लागली त्यालाच. समंताला आवडतात हे पीस, कारण तरी ह्याच्यामध्ये काटे ठेवले ना अजिबातच. मला तर त्याचं काही नाव येत नाही, बॉनलेस का असं बोलतात ह्याला, तसं बनवलं आहे आजच्याला. तर आता ना फ्राय बनवायची त्याची आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला बघायला भेटणार आहे ते. आणि या साईडला सुद्धा आहे ना हे कालवण्यासाठी घातलं, हे आपलं नेहमीच कापून घेतलं फक्त पीस. तर दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने परत एकदा. आता आहे ना आईने बघा मासे पण तळून घेतल्यात, ते मागाशी बनवलेले ना पीस. हे बघा इकडं आणि चांगले झालेत बघा कडक. हे असे दिसतात बघा. आणि चुलीवरती सुद्धा आहे ना अजून बाकी शिजतात तिकडं. आणि हे इतके बाकी आहेत अजून. हे असे मसाले लावून घेतलेत आणि थोड्याच वेळामध्ये ना हे घेतले सगळं काय हे माशांचं आहे ना कालवण बनवायचंय. तर आता झालंय, निम्म राहिलंय आणि निम्म तर झालंय बघा फ्राय. आजच्याला ना घरी सुद्धा एकदम भारी आजच्याला रेसिपी बनवली, ती पण आईने बनवली आजच्याला. आणि बोनलेस पीस बनवल्यात जिलेबीचे, तर एकदम भारी. आणि ते झाले आता, बाकी थोडंच राहिलंय. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.